रायगडच्या अलिबाग इथं 1 ऑगस्ट 2026 रोजी महसूल दिनाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजन करण्यात आलं होतं। महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीनं राज्य शासनाने अनेक नाविन्यपूर्ण, ऐतिहासिक आणि महत्त्वाचे निर्णय घेतले। या निर्णयांची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून गोरगरीब लोकांच्या कल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवावा, असा स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पोट हिस्साची मोफत मोजणी येत्या 3 वर्षात करून दिली जाईल। तसंच पुढील 1.5 वर्षात संपूर्ण रायगड जिल्ह्याची मोजणी पूर्ण केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। रायगड येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। महायुती सरकार सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। कार्यक्रमात फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, आमदार विक्रांत पाटील यांनी आपापली मनोगते व्यक्त केली। तर माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रमोद जठार आणि जिल्हा परिषदेचे मंगेश बाकळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महायुती सरकारने आतापर्यंत 31 लाख लोकांचे 36 कोटी रुपये माफ केले, तर शेतातील विजेच्या पंपाचे तब्बल 46 कोटी रुपयांचा वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। याशिवाय शेतात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी सन्मान कार्डही देण्यात येणार आहे। गृह खाते जीवनाचे संरक्षण करतं, तर महसूल खाते मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडते, असं अधोरेखित करत त्यांनी शेत रस्त्यांच्या मजबूतीकरणाचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला। 3750 शेत रस्ते तयार झाल्यावर या ठिकाणच्या शेतीचे मूल्य वाढेल आणि शेतकरी सुखी समाधानी होईल। शेतीत पाणी, वीज आणि रस्ता उपलब्ध झाल्यास शेतकऱ्याचा मुलगा कधीही नोकरी मागायला जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। तसंच 2011 पूर्वीची सर्व अतिक्रमणे नियमित अतिक्रमण मुक्त करून त्यांची नोंदणी केली जाईल। 15 ऑक्टोबर 2024 मधील खासगी जागेवरील घरांबाबतही योग्य निर्णय घेतला जात आहे। रायगड जिल्ह्यात काही धनदांडग्यांकडून लँड बँक तयार केली जात असून त्यासाठी नियमावली बनवली जाते। तसंच जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता रायगडमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय देण्याचा सरकार सकारात्मक विचार करेल, असं आश्वासन सुद्धा महसूल मंत्र्यांनी दिलं। आदिवासी बांधवांना जमिनीच्या 7E आणि 12E चे वाटप केलं जाईल। तसंच त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने खरेदी केलेल्या जमिनी त्यांना परत मिळवून दिल्या जातील, असंही महसूल मंत्र्यांनी आश्वस्त केले। तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांची कार्यसंहिता करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन गतिमान आणि पारदर्शक कारभार केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय। महसूल विभागाच्या माध्यमातून महसूल दिनाच्या निमित्तानं लोकहिताची कामे अधिक वेगाने व्हावीत या उद्देशानं आयोजित या अभियानात महसूल क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण विभागाचे आयुक्त रुबल अग्रवाल आणि जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी केले। अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी आभार मानले। की रायगड जिल्ह्यामध्ये मी परवा बघितलं की लँड बँकिंग होते। मोठे मोठे करोडपती लोक या ठिकाणी येऊन गरीब माणसाच्या छोट्या गरीब माणसाच्या जमिनी अव्वाच्या सव्वा भावाने घेऊन या जिल्ह्याला लुटण्याचं काम काही लोक करतायत। काही लँड बँकिंग या ठिकाणी होते आहे, पण ही लँड बँकिंग चुकीच्या पद्धतीने होऊ नये, गरीब माणसाला कोणी लुबाडू नये, गरीब माणसाच्या जीवनामध्ये कोणी खेळखंडोबा करू नये, याकरता आम्ही नियमावली करतोय। आणि ही नियमावली करून या रायगड जिल्ह्याला, या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला मजबूत करण्याची योजना आम्ही तयार करतोय, त्याची योजना आम्ही करतोय। आणि एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या गावठाणापासून 200 मीटर पर्यंत जे रहिवासी क्षेत्र आहे, जे रिजनल प्लॅनमध्ये रहिवासी आहेत, त्या भागात सुद्धा या ठिकाणी रहिवासी घरं कायदेशीर करून देण्याचा निर्णय आपण करतोय। खरं तर सांगता अनेक येईल, पण या जिल्ह्याला आता मजबूत करण्यासाठी ज्या पद्धतीचं आमचं नेतृत्व काम करतं, मला या गोष्टीचा अभिमान आहे की जरी आमचे थोडे मोठे काहीतरी थोडे मतभेद असतील, पण मनभेद नाही आहे। होऊ शकतं एखाद्या वेळी तटकरे साहेबांचा काही या ठिकाणी एखादा मतभेद राहू शकेल, पण आम्ही या ठिकाणी अभिमानी आहोत की आम्ही या व्यासपीठावरचे सर्व नेते कोणी मनभेदामध्ये नाही आहे। आम्ही या ठिकाणी आपल्या विकासाकरता एखादा मतभेद मांडू शकू, पण या व्यासपीठावर जरा बघा काय चित्र निर्माण झालं आहे। या ठिकाणी आमचे तटकरे साहेब आहे, भरत शेठ आहे, दळवीजी आहेत, आम्ही सर्व एकत्रित येऊन आमचं सरकार हे गरीब माणसाच्या कल्याणाकरता काम करताय, याकरता आमची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे। आणि म्हणून या ठिकाणी प्रचंड मोजणीने प्रचंड ताकदीने आम्ही काम करतोय। मी या ठिकाणी निर्णय घेतला, तटकरे साहेब, पुढच्या 3 वर्षामध्ये रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या
संपूर्ण पोट हिस्स्याची मोजणी मोफत करून देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. या रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताची मोजणी जी इंग्रजाच्या काळात झाली होती ती कधी काठीने झाली होती, पण आता काठी नाही. आता आधुनिकीकरण आलाय. आता आम्ही आधुनिकीकरण स्वीकारलाय. आता आम्ही ड्रोन सर्वे करतोय. आता आम्ही रोवर सर्वे करतोय आणि या रोवर्स आणि ड्रोनच्या माध्यमातून या जिल्ह्याची खरीखुरी मोजणी तयार करून प्रत्येक शेतकऱ्याचा त्याचा शेतीचा मालकी त्या ठिकाणी स्वामित्व मजबूत करण्याचा निर्णय आम्ही करतोय. एवढंच नाही, तटकरे साहेब, मी काल निर्णय घेतला रायगडमध्ये आपल्या जेवढ्या नगरपालिका आहे, पनवेल महानगरपालिका आहे, या नगरपालिका डेव्हलपमेंट अथॉरिटी आहेत. या जिल्ह्यात 9 डेव्हलपमेंट अथॉरिटी काम करताय. 9 डेव्हलपमेंट अथॉरिटी काम करताय. सिडको आहे, नैना आहे, MRDA, सर्व या ठिकाणी डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे. या सर्वांना मी सांगितलं आहे की तुमच्या भागामध्ये जे काही रहिवासी लोक आहेत त्या रहिवासी लोकांचे हक्क त्या ठिकाणी तयार करायचे आहे आणि म्हणून आम्ही स्वामित्व योजना आणलेली आहे. या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीचं घर मोजून देणे, प्रत्येक व्यक्तीचं खाजगी घर मोजून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आणि अलिबाग शहराकरता दडवीची आम्ही आता नक्षा योजना आणलेली आहे. या नक्षा योजनेमध्ये अलिबागचं प्रत्येक घर सरकारी मोजून सरकारची मोजणी असलेला कागद आम्ही अलिबागच्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी पोहोचवून देणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय आम्ही अलिबागमध्ये करणार आहे. यातनं खरं खुरं घराची आखणी, खरं खुरं प्लॉटिंग, खरीखुरी त्या ठिकाणी झालेलं अनाधिकृत घरं रेग्युलाइज करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही परवा 5 गावाचा निर्णय केलाही. मी या ठिकाणी आमचे SLR आणि आमच्या टीमचा, कलेक्टर टीमचा आभार मानतो की त्यांनी 5 गावं मोजून पूर्ण केले. 5 गावाचे पोट हिस्से मोजून आमच्या SLRनी आणि आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोजून पूर्ण केले. मी सर्व त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याचं मनापासून आभार मानतो की महाराष्ट्राचा पहिला जिल्हा रायगड असा असेल, गोगावलेजी, ज्यातनं या महाराष्ट्राचा रायगड जिल्हा आज मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अभियानाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, पुढच्या 1.5 वर्षामध्ये रायगड जिल्हा संपूर्ण मोजला जाईल. इंग्रजाच्या काळानंतर पहिल्यांदा रायगड जिल्ह्याची मोजणी होईल आणि खरीखुरी परिस्थिती रायगड जिल्ह्याची या ठिकाणी पूर्ण करण्याकरता आपलं सरकार काम करेल. आपल्या सरकारने घेतलेले निर्णय हे खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता या ठिकाणी करण्याचा निर्णय आपण घेतला. अजयताई, आपण जे म्हणताय ही गोष्ट खरी आहे की आतापर्यंत 98 कॅबिनेट झाल्या आणि 98 कॅबिनेटमध्ये 103 निर्णय महसूल खात्याचे झाले. यामध्ये आपण हाही विचार केला आहे की विरार अलिबाग मार्गेकरता जो कॉरिडॉर आपण तयार केला त्या ठिकाणी MSRDCला काही जागा पाहिजे होती, ती जागा आपण दिली. इंटेलिजन्स ब्युरो आसवड गावला 4 हेक्टर जागा, श्रीवर्धन येथे आपण 5 गुंठे अशी अनेक जागा त्या ठिकाणी दिल्या. आदिम जमात आहे कातकरी वाड्याकरता बहुउद्देशीय केंद्र बांधकामाकरता 5 गावामध्ये आपण 23 गुंठे जागा कातकरी समाजाकरता दिली. BSNLचे 14 गावामध्ये टावर नव्हते, त्या टावर करता BSNLला आपण महसूल खात्यात जागा दिली. एवढंच नाही तर रेवस रेड्डी सागरी महामार्गावर खाडी पुलाच्या बांधकामाकरता सावली मुरुड येथील 6 गुंठे जागा त्या ठिकाणी आपण दिली. सिरडोन पनवेल येथे 67 हेक्टर क्षेत्र नैना प्राधिकरणामध्ये विकसित करण्याकरता एक चांगलं डेटा सेंटर, रायगड जिल्ह्याच्या मुलांना रोजगार निर्मिती करता एक मोठं ITचं डेटा सेंटर निर्माणाकरता आपण 67 हेक्टर जागा महसूल खात्याची दिली. एवढंच नाही तर या ठिकाणी अनेक गोष्टी आपण केल्या आहे महसूल खात्याच्या माध्यमातून. आणि पुढच्या काळात हा विचार केला आहे की रायगड जिल्ह्याचे सर्व व्यासपीठाचे लोकप्रतिनिधी जे काही महसूल खात्याला सांगतील, जे आमच्या कलेक्टरला सांगतील, आमच्या टीमला सांगतील, ते सर्व लोकाभिमुख निर्णय आम्ही करणार आहोत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकाभिमुख प्रशासनाची भूमिका घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पारदर्शी सरकारची भूमिका घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी गतिमान सरकारची भूमिका घेतली. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यामध्ये गतिमान पारदर्शी लोकाभिमुख सरकार चाललं पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे. मी शेवटचं सांगतो, या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असा धाडसी निर्णय, जो निर्णय आतापर्यंत कुठल्याच सरकारने घेतला नाही. आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना तटकरे साहेब, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 18,000 शेतकरी असे आहेत आदिवासी शेतकरी ज्यांच्याजवळ वनपट्ट्याचा निर्णय झाला. आज वन हक्क पट्टे तर दिले, पण त्या शेतकऱ्याकडे 7/12 नसल्यामुळं त्या शेतकऱ्याला केंद्र सरकारची, राज्य सरकारची कुठली योजना मिळत नाही. या जिल्ह्यात 18,000 आमचे आदिवासी शेतकरी असे आहेत
ज्यांना वन हक्क पट्टा मिळाला, पण त्या गरीब माणसाला योजना मिळत नाही कारण त्यांचा सातबाराच झाला नाही. पण मी निर्णय घेतला तटकरे साहेब, काल पुढच्या 3 महिन्यामध्ये आदिवासी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आपल्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेला नवा शेतकऱ्याकरता जो 7/12 आपण तयार केला, जसं 7/12 सर्वसाधारण शेतकऱ्याकरता आहे, तर आदिवासी शेतकऱ्याकरता 7E आणि 12E होणार आहे. या 7E आणि 12E झाल्यानंतर या शेतकऱ्यांचे संपूर्ण हक्क त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे. मी तुम्हाला विनंती करणार आहे सर्व आमदार महोदयांना की आपल्या अध्यक्षतेखाली मी बळीराजा पांढर रस्त्याची योजना तयार केली आहे, आपल्याच अध्यक्षतेखाली पट्टे वाटपाची योजना तयार केली आहे, आपल्याच अध्यक्षतेखाली आदिवासी समाजांना 7E आणि 12E. मी जिल्हाधिकाऱ्याला सूचना करेल, आमच्या टीमला सूचना करेल, समोर बसलेल्या महसुली टीमला, की या ठिकाणी आमच्या सर्व लोकप्रतिनिधीच्या हस्ते 18,000 आदिवासी लोकांचे पट्टे वाटप या ठिकाणी 7/12चे 7E आणि 12Eचे वाटप त्या ठिकाणी केले पाहिजे. 7E 12E मिळाल्याबरोबर केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सर्व योजना त्या आदिवासी वंचित लोकांना मिळणार आहे. हा निर्णय आम्ही काल बैठकीमध्ये केला. पुढच्या 3 महिन्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातल्या आदिवासी लोकांना 7E आणि 12E वाटप करण्याचा निर्णय करावा. एवढंच नाही, आता तटकरे साहेब विचार केला आहे, या जिल्ह्यामध्ये आदिवासी गरीब माणसाची शेतजमीन ज्या ज्या मोठ्या माणसांनी लुटून टाकली आहे, त्याची परवानगी घेतली नाही, आदिवासी लोकांना फसवलेला आहे, त्यांचाही विचार आम्ही केला. आता आदिवासी लोकांना ज्यांनी फसवलं असेल, ज्यांची जमीन बेकायदा हस्तांतरित केली असेल, त्या सर्व जमिनी आदिवासी समाजाला परत मिळण्याकरताही आम्ही काम चालू केलं आहे. आणि मला अभिमान आहे आमच्या जिल्हाधिकारी टीमचा की 40 आदिवासी शेतकऱ्याची जमीन बेकायदा हस्तांतरित केली होती, काल आमच्या अधिकाऱ्यांनी ती रिस्टोर केली आणि आदिवासी लोकांना वापस केली. खऱ्या अर्थाने गरीब माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं कल्याण करण्याचा विचार आमच्या सरकारने केला आहे. आज खऱ्या अर्थाने महसूल दिवस आहे, महसूल प्रशासनाचा दिवस आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. माननीय आदितीताई आणि गोगावले जी आपल्या मंत्रिमंडळात निर्णय केला, खरं तर आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी या ठिकाणी जेवढे प्रमोशन पोस्टिंग या ठिकाणी महसूल खात्याचे होते, ते संपूर्ण प्रमोशन पोस्टिंग पूर्ण करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. या ठिकाणी नायब तहसीलदारचे नियम आम्ही 28 वर्षांनी बदलले. तहसीलदारचे नियम, तहसीलदारची जी आपली या ठिकाणी नियमावली आहे, आपला जो आकृतीबंध आहे, आपलं त्या ठिकाणी जे तहसीलदार काम करतात त्याची जी नियमावली आहे, ती संहिता आहे, ती तहसीलदार संहिता 37 वर्षांनी बदलली. आणि उपजिल्हाधिकाऱ्याची संहिता तर 39 वर्षानंतर त्या ठिकाणी आपण बदलली. खऱ्या अर्थाने 1975 नंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा निर्णय आपण घेतला. आणि परवा बघितलं असाल, आम्ही ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन गेटचे 115 अधिकारी दिले. आता तर आपण या महाराष्ट्रामध्ये 70 नवे तहसील कार्यालय, 11 त्या ठिकाणी ॲडिशनल कलेक्टर कार्यालय, 12 प्रांत कार्यालय आपण नवीन करतो आहे. आणि आता मला कलेक्टरनी सांगितलं, तटकरे साहेब, दळवीजी, की आम्हाला आता एक ॲडिशनल कलेक्टर या ठिकाणी रायगडला द्यावा लागेल पुढच्या काळामध्ये. तर गरज पडली आणि तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी संमती दिली तर एक पुन्हा या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थितीचा विचार केला, 13 मोठ्या तालुक्याचा विचार केला, तर पुन्हा एकदा एक नवीन ॲडिशनल कलेक्टर कार्यालय या ठिकाणी नवीन देण्याचा विचार आपलं सरकार करेल, जर आपण सर्वांनी संमती दिली तर. मी या ठिकाणी अजून काही जास्त बोलणार नाही, पण आमच्या महसूल अधिकाऱ्याचं मी अभिनंदन करतो की आमच्या महसूल अधिकाऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीने 1.5 वर्षात काम सुरू केलं. आमचं सरकार लोकाभिमुख करण्याकरता महसूल अधिकारी काम करतात आहे. निश्चितपणे काही चुका आमच्या झाल्या आहेत, त्या चुका आम्ही दुरुस्त करू. अनादी कालापासून महसूल खात्यामध्ये काही सुधारणा झाल्या नव्हत्या, त्या सुधारणा करू. जे नियम कधी बदलले गेले नाही, कारण महसुली कायदा आजचा नाही आहे, तो इंग्रजाच्या काळातला आहे. 1908चा IGR कायदा आहे, 1553 पासून महसुली कायदे तयार झाले आहेत. आणि त्यामुळे इंग्रजाच्या काळातले कायदे, मागच्या काळातले कायदे हे बदलवून आत्ता लोकाभिमुख सरकार चालवण्याकरता ज्या ज्या कायद्याची बदल करायची असेल ते कायदे करण्याचा निर्णय आपलं सरकार करेल. खऱ्या अर्थाने माझी आपल्या व्यासपीठाला विनंती आहे की जे जे काही सहकार्य तुम्ही करता येईल तेवढं करा. तुम्ही महसूल खात्याला हातात घ्या आणि महसूल खात्याला हातात घेऊन समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाची भूमिका आपण सर्वांनी पुढे न्या. आमचं खातं कधी या ठिकाणी आपण सांगितलेल्या आदेशाची अवहेलना करणार नाही आणि मी या गोष्टीची क्षमा मागतो. तटकरे साहेब, मला माहिती आहे तुम्हाला वेदना झाल्या आहेत, आदितीताई, गोगावले साहेब, दळवीजी, आपल्याला वेदना झाल्या आहेत,
कारण आमच्या प्रांताने फक्त पत्रिका दिली. मी जिल्हाधिकाऱ्याला विनंती केली होती की आपण सर्व लोकप्रतिनिधीला या ठिकाणी फोन केले पाहिजे, पण त्या ठिकाणी ते फोन राहून गेलेत. पण या विभागाचा पालक म्हणून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी माफी मागतो. तटकरे साहेब, गोगावले साहेब, तटकरे ताई, सर्वांचा या ठिकाणी मी माफी मागतो विभागातर्फे की आमच्या विभागाने थोडी गल्लत केली आहे. पण यापुढे मात्र आमचा विभाग अशी कुठलीही गल्लत करणार नाही. आपल्या जिल्ह्याचा मानसन्मान, लोकप्रतिनिधीचा मानसन्मान प्रशासन पूर्ण राखेल. आमचा तहसीलदार, आमचे एडीओ, आमचे मुद्रांक अधिकारी, आमचे मोजणी अधिकारी संपूर्ण आपल्या सूचनाचं पालन करेल. लोकाभिमुख काम करण्याकरता आमचा विभाग कधी आळमुठे धोरण घेणार नाही. कारण आमच्या विभागाने ठरवलं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये 2029 मध्ये जे जे वचनं आम्ही जनतेला दिलेले आहेत, महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपच्या तिन्ही मिळून आम्ही जे जाहीरनामा लोकांना दिला तो जाहीरनामा पूर्ण करणे आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही पूर्ण करू एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण व्यासपीठाच्या संपूर्ण नेत्यांचं, कारण आज महसूल दिवस आहे आणि महसूल दिवसानिमित्त मी सर्व लोकप्रतिनिधीचं स्वतः स्वागत केलं. याचं कारणच हे आहे की आमच्या अधिकाऱ्यांचा गौरव करणारा हा दिन आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा गौरव करणारा दिन आहे. मी तर 50 उदाहरणं या महाराष्ट्रात देऊ शकतो की आमच्या महसूल खात्याने काय काय क्रांती केलेली आहे. पण आज तो वेळ नाही आहे. कधीतरी विधिमंडळात मी मांडेल अधिकाऱ्यांनी कुठलं कुठलं चांगलं काम केलं. एक तहसीलदार आमचे होते बुलढाण्याचे, त्यांनी तर जिवंत 7/12 योजना आणली. असे या ठिकाणी कल्पक अधिकारी आमच्या खात्याचे आहेत. आणि म्हणून त्या खात्याच्या माध्यमातून तटकरे साहेबजी आपण सांगितलं की महसूल खातं हे खऱ्या अर्थाने कोर खातं आहे. या कोर खात्याच्या माध्यमातून सर्व खात्याचा प्रवास चालू होतो. आणि म्हणून या खात्याला अधिक मजबूत करणे आणि जे जे काही सूचना आपण हे व्यासपीठ देईल त्या सूचनाची अंमलबजावणी आमचं जिल्हाधिकारी यांनी टीम करेल. आमच्या रुबल अग्रवालजी या ठिकाणी आहेत, त्यांनी अत्यंत चांगल्या डिव्हिजनल कमिशनर म्हणून काम सुरू केलं. जावळेचं मी कालपासून बघतोय, उत्तमपणे त्यांनी बऱ्यापैकी रायगड जिल्हा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. काल ज्या पद्धतीने त्यांनी माझ्यासमोर प्रेझेंटेशन केलं, आमच्या प्रांतांनी, आमच्या तहसीलदारनी ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन माझ्यासमोर मांडलं, मी या जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना आश्वस्त करू इच्छितो की आपल्या मनातला रायगड जिल्हा आमचं या ठिकाणी खातं केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हे खातं पुढे नेण्याचा प्रयत्न कराल ते खातं पुढे नेण्याचा विचार आम्ही करू. कुठेही आम्ही या ठिकाणी आम्ही कमी होऊ देणार नाही. आमचे या ठिकाणी जे प्रांत आहे, मुकेश चव्हाण, आमचे तहसीलदार विक्रम पाटील आणि आदेश डफळ या सर्वांनी मिळून आमच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्ताच्या नेतृत्वामध्ये उत्तमपणे हे शिबिर केलं. अत्यंत चांगल्या पद्धतीने या शिबिराला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी या सर्व महसुली अधिकाऱ्याचं मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा महसूल दिनाच्या सर्व महसूल कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.